यानंतर बघूयात यानंतरची पुढली एक महत्वाची बातमी। एअर इंडियानं आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय। एअर इंडियानं ही आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। परदेश दौरे टाळावेत आणि परदेश दौरे शक्यतो करू नयेत पुढच्या वर्षभरामध्ये, अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि आता विमान कंपन्यांनी सुद्धा याला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे। एअर इंडियानं आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळतोय। एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्यात आलेली आहे। पुढल्या वर्षभरामध्ये शक्यतो परदेश दौरे टाळावेत अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। इंधन बचती संदर्भातलं सुद्धा आवाहन केलं होतं। सोनं खरेदी पुढच्या वर्षभरामध्ये टाळावी अशा प्रकारचं हे आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता विविध स्तरावरून पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसतोय। एकीकडे राज्य सरकारने सगळ्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाड्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर दुसरीकडे आता एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय उड्डाण संख्येमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। एक मोठी बातमी आपण बघतोय, एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक दुसरीकडे आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय।